बुलढाणा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। जिल्ह्यातील शेगाव खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना घडली आहे। या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे। प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी 5:30च्या सुमारास भरधाव बेलोरा कार एसटी बसवर धडकली। त्यानंतर पाठीमागून येणारी खासगी प्रवासी बस या अपघातग्रस्त वाहनांना धडकली। या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली। तर जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। मात्र हा भीषण अपघात नेमका कसा आणि कुणाच्या चुकीमुळे झाला हे अद्याप कळू शकलेले नाही। पण या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अपघातातील भरधाव बेलोरा शेगावकडून कोल्हापूरकडे जात होती। याच वेळी एक एसटी महामंडळाची बस जी पुण्याकडून परतवाडाकडे जात होती। अशातच एक खासगी प्रवासी वाहतूक बस या 2 अपघातग्रस्त वाहनांना धडकली। हा अपघात इतका भीषण होता की यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 15 जण जखमी झाले आहेत। यातील 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे। खासगी बसमध्ये त्या बसचा चालक अद्याप फसला असून त्याला बाहेर काढण्याचे काम सध्या पोलिसांकडून केले जात आहे। हा अपघात इतका भीषण होता की यातील 3ही वाहनांचा चुराडा झाला आहे। सध्या घटनास्थळी पोलीस मोठ्या प्रमाणात हजर असून पुढील कारवाई केली जात आहे।